संभाजी महाराज की हर हर भारत माता की विठाला 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 माझी ये जातीचे मज भेटो कोणी, माझी ये जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धनी फेडावया आवडे जा हरे अंतरा पासोनी, ऐसे याचे मनी अर्थ माझी, तया लागी जीव होतो कासावी सपातील वास नयन हे, सुफल हा जन्म होईल तेथोनी देता लिंगन वैष्णवासी, आवडे जा हरे अंतरा पासोनी, ऐसे याच मनी अर्थ माझे, तुका म्हणे तोचे, तुका म्हणे तोची सुदीन सोहळा, गाऊया गोपाळा, धनीवरी आवडे जा हरे अंतरा पासूनी, ऐसे याचे मनी अर्थ माझे, नमो ज्ञानेश्वरा 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 मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, बाई नमो त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची, श्री गुरुचरण सरोज रज निजमन मकर सुधारी, बरन रघुबर बिमल जसू, जोदायक फलचारी, बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोही,
हरवु कलेस विकार। ओम महिम्न पारंते परम विदिशो यज्ञ सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनाम पितदवसन्नास्त विगिरा आथा वाचस्व सर्वस्व स्वमते परिणामावधि गृणन् ममापीश स्तोत्रे हर निरपमाद परिकरा। रायगडी मंदिरे वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती जोडून या कर चरणी ठेवी तो माथा ठेवी तो माथा परसावी विनंती माझी पंढरीनाथा हो परसावी विनंती माझी पंढरीनाथा हा हा चरणी ठेवी तो माता ठेवी तो माता परसावी विनंती माझी पंढरीनाथा परसावी विनंती माझी पंढरी हे जोडूनिया करा चरणी ठेवी तो माता परसावी विनंती माझे पंढरीनाथा परसावी विनंती माझे पंढरी हे जोडूनिया करा चरणी ठेवी तो माता परसावी विनंती माझी पंढरी माझी ये जातीचे मज भेटो कोणी माझी ये जातीचे मज भेटो कोणी आवडची धनी फेडावया आवडे जा हरे अंतरा पासोनी ऐसे याच मनी अर्थ माझी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सूर आता कमी करा थोडा किंचित असू द्या। प्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग ऐका बरं बोलताना इको कमी करायचा 0 आणि गायन करताना द्यायचं। वारकरी संप्रदायातील महान संत आणि संत श्रेष्ठ श्रीमंत श्री तुकाराम महाराज ऐका बरं आणि तुकोबारायचा हा 5 चरणाचा भगवंताच्या दरवाजामध्ये आजच्या दिवशी मागणी मागणारा अभंग नाम इच्छा प्रकट करणारा अभंग आहे। या अभंगावरती चिंतन पाहण्यापूर्वी पैकी अल्पसा परिहार आपल्या या पवित्र ताकडगाव नगरीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भगवंताच्या साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने आणि आदरणीय परमपूज्य मदन महाराज यांच्या प्रेरणेने आणि आपल्या सगळ्यांचे लाडके असणारे आदरणीय जंगले बाबा जंगले महाराजांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत असणारा हा भव्य दिव्य अखंडनाम सप्ताह म्हणजे ताकडगाव आणि या सप्ताहातील 7व्या क्रमांकाची कीर्तन रूपी सेवा ही माझ्या प्रारब्धामध्ये माझ्या भाग्यामध्ये आहे। किरण महाराजांचा सप्ताह बसायच्या टायमिला मीटिंग बसली की मला फोन आला, संतोष महाराज आमच्या गावातला सप्ताह आहे, तुमचा कोणता दिवस घालायचा? मी म्हणलं 10वा सोडून कोणता घाला, पण 7वा टायमाला आला। असे अत्यंत माझे जीवलग ज्यांच्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आज या ठिकाणी आहे असे अत्यंत लाडके असणारे आणि युवा कीर्तनकार वय कमी पण कीर्तन सुंदर युवा कीर्तनकार माझे अत्यंत बंधुवत प्रेम करणारे आमचे किरणजी महाराज मोठे पाटील आपल्या गावाचं भूषण आपल्या मातीचं भूषण आमचे आदरणीय किरण महाराज मोठे आणि माझे अत्यंत जिवलग युवा कीर्तनकार आमचे अक्षयजी महाराज पालेकर आपल्या मातीचं भूषण हे दोन्हीही महाराज मंडळी माझ्यावरती नितांत प्रेम करतात। हे कीर्तन भजन परमार्थ ही गोष्ट नंतरची आहे। आम्ही संस्थेत शिकत होतो एकत्र आळंदीला, किरण महाराज अक्षय महाराज आम्ही आळंदीला एका संस्थेमध्ये शिकलो, एका संस्थेमध्ये राहिलो। अत्यंत त्यांचं प्रेम तेव्हाही संस्थेत माझ्यावरती खूप होतं आणि आतासुद्धा आहे।
त्यांच्या प्रेमातून आणि आपण सर्व तन मन धनाने सहकार्य करणारे सर्व गावकरी मंडळी तुमच्या सगळ्यांच्या प्रेमातून आणि किरण महाराजांच्या नागशी महाराजांच्या संपर्कातून इथपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा हा योग आहे. महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य मृदंगाचार्य मंडळी आज आपल्या कीर्तनाला उपस्थित आहेत. प्रत्येकाचं नाव घ्यायला गेलं तर आपले 11 सव्वा 11 इथं वाजल्याशिवाय राहणार नाही आहेत. पण महाराष्ट्रातील नामांकित मृदंग सम्राट मृदंग विशारद मृदंगाची महामेरू ज्यांची पाटोदा तालुक्यामध्ये आपल्या बीड जिल्ह्यात जवळाला नावाचं गाव आहे आणि त्या जवळाला गावाला खूप मोठी श्री संत भीमसिंह महाराज वारकरी शिक्षण संस्था त्यांनी स्थापन करून महाराष्ट्रातील सगळे मुलं प्रत्येक भागातील मुलं त्यांच्याकडे शिकण्याकरता आहेत. असे 40 ते 50 विद्यार्थी ज्यांच्याकडे मृदंग शिकण्याकरता आहेत. असे आपल्या सगळ्यांचे लाडके मृदंग सम्राट मृदंग विशारद मृदंगाचे महामेरू असणारे आमचे अत्यंत जिवलग आप्पासाहेबजी महाराज कोठुळे गोड वाजवणं तयारीचं वाजवणं महाराजांचं त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. किरण महाराजांचा नागशे महाराजांचा मुद्दान होऊन त्यांना आग्रह होता की आप्पा महाराज तुम्ही आलं पाहिजे म्हणून महाराज या ठिकाणी आहेत. त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. ज्यांची माईक सिस्टीम सुंदर आहे त्यांना सुद्धा एकदा कोटी कोटी धन्यवाद. सगळ्यांनी टाळी वाजवा वा. कारण की कार्यक्रमाचं नाक काय असतं माहिती का? ही माईक नाही तर काय करावी ती 32 लक्षणे आणि नाक नाही तिने वाया गेली. नाक छान आहे बरं का, आज एकदम गोड लावलंय. मला माईक सिस्टीम एखाद्याची पटली ना महाराज त्याला आशीर्वाद देत असतो मी. एका माईकचे तुमचे 10 माईक होते. आता या तुमच्या एका साऊंडचे 10 साऊंड होते. पण काय काय ठिकाणी माईकलाच बेकार लागतो मला. मी त्याला शाप देत असतो तू हे सगळं जळून जाईल. गाल्या पोत्याचं काहीच राहत नाही महाराज. पण ह्या दादांना द्यावी तितके धन्यवाद दोघांना कमीच आहेत. गोड साऊंड सिस्टीम त्यांनी लावली त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. परत विनेकरी बाबा आहेत इकडून माझे मित्र हरिभक्तपरायण लबडे बाबा त्यांचे चोपदार त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. आणि सर्वच गायनाचार्य महाराज मंडळी आहेत. पलीकडे जंगली महाराज आहेत त्यांच्या अलीकडे आमचे भजन सम्राट विष्णू बाबा त्यांच्या अलीकडे हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार माझे अत्यंत जिवलग गणेशजी महाराज बोचरे बाबांना कोटी कोटी धन्यवाद. त्यांच्या अलीकडचे महाराज शिवाजी महाराज त्यांना कोटी कोटी धन्यवाद. मोठे महाराज आहेत. सर्व महाराज मंडळी जंगली बाबा आहेत त्यांना कोटी कोटी धन्यवाद. आदरणीय अक्षय महाराज किरण महाराज आणि आमचे हरिभक्तपरायण साखरे बाबा यांचे मिवणे संभाजी महाराज वा त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. तसेच आमचे परशु महाराज माझ्यावरती त्यांचं नितांत प्रेम आहे दोघांचं सुद्धा त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. आमचा तुषार दादा आहे त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. आमचे ज्यांनी व्हिडिओ शूटिंगचं 7 दिवसाचं 8 दिवसाचं हे ताकडगावचं सगळं भव्य नियोजन व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून आणि यूट्यूबच्या माध्यमातून जे करत आहेत महाराष्ट्र नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर असे आमचे अरविंद महाराज त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. आणि आपल्या सगळ्यांचे जिवलग असणारे वारकऱ्यावरती प्रेम करणारे आणि नितांत माझ्यावरती प्रेम करणारे वारकरी संप्रदायातील कोणीही महाराज जाऊ द्या त्यांच्याकडे त्यांना आदर देतात. सगळ्यांनाच आदर देतात. महाराष्ट्रातील त्यांच्याकडे कुणीही जा असे आपल्या सगळ्यांचे लाडके मोठे डॉक्टर साहेब अण्णा आमचे खूप त्यांचं प्रेम आहे. आणि महाराज काही नाही जिंदगीत प्रेम येतो फक्त संग प्रेम परिचय को पहचान बनाता है. प्रेम वीराने को गुलिस्तान बनाता है और मैं कहता हूं प्रेम एक इंसान को भगवान बना देता है. फक्त प्रेम येतं महाराज. मी तुम्हाला नंतर सांगनच. अण्णा आहेत कोटी कोटी धन्यवाद. सर्वांच्या चरणी पुनश्चक्द नतमस्तक. सर्व माता मौल्या सर्व पुरुष मंडळी सर्व गावकरी मंडळी सर्वांच्या चरणी पुनश्चक्द नतमस्तक. आपल्या अभंगाला कीर्तनाला सुरुवात. विनंती एकच आहे राहिला आपला फक्त 1 ते 1.5 तास. राहिलेल्या वेळेमध्ये गोड कीर्तन करण्याचा प्रयत्न आणि 1 वर्षभर तुम्ही कीर्तन विसरले नाही पाहिजे एवढं गोड कीर्तन मी तुम्हाला देतो. फक्त काम एकच करायचंय टाळी वाजवायची आणि लक्षपूर्वक आणि सर्वांगाचे कान करून कीर्तन मात्र नक्की ऐका. विठाला अभंग तुकाराम महाराजांचा ऐका. आणि तुकोबरा या अभंगातून भगवंताच्या दरवाजामध्ये मागणी मागतात. सहजच पहिल्या दिवशी ज्या महाराजांचं कीर्तन आहे त्यांनी नामस्मरणापर बोललं पाहिजे. 7व्या दिवशी ज्यांचं कीर्तन आहे त्यांनी मागणी मागितली पाहिजे.
आणि उद्याच्या काल्याच्या कीर्तनात बाई तुझा लाडका काना तुलाची गोड वाट, कृष्णाचं चरित्र सगळ्यांना माहिती आहे. हो, मी सगळा गुळ हाणणार आहे आज. तुम्ही गुळ देऊ देऊच बेजार आहेत आज, आहे की नाही. उद्या कृष्णाचं चरित्र, पण त्याच्या अगोदर आज मागणी आहे. मागणीचं दुसरं नाव आहे इच्छा. इच्छा, मागणी, आवड हे एकच शब्द आहेत महाराज. तुकाराम महाराज इच्छा प्रकट करतायत. आपला अभंगातील पहिलाच प्रश्न आज असा आहे की विश्वाच्या पाठीवर इच्छा कुणाला नाही. हातवरी करा बरं, कुणाला इच्छा नाही? सगळ्यांना आहे. तुम्हाला आहे, मला आहे, यांना 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 सगळ्यांना इच्छा आहे महाराज. विश्वाच्या पाठीवर इच्छा नाही असा माणूस नाही. पण एक एक प्रकारची इच्छा सांगतो. इच्छा ही एक नंबर भगवंताला आहे. कीर्तन लक्षपूर्वक ऐका बरं. भगवंताला इच्छा तर आहेच नोहे, आणि 3 नंबर माणसाला इच्छा तर आहेत. याच्यात एक गंमत आहे महाराज. लहान कितीही मुलगा असू द्या त्याला इच्छा आहे. माझ्यासारख्या तरुण मुलाला सुद्धा इच्छा आहे. नोहे नोहे म्हातारा माणूस घ्या, थकलेला 90-100 वर्षाचा, 90 वर्षाच्या म्हाताऱ्याला सुद्धा इच्छा आहे. परशु महाराज कुणीही घ्या हो, तरुण पोराला विचारा, बाळा तुझी इच्छा काय? 26-27 वर्षाचा झाला, लग्न झालं नाही, काय इच्छा आहे? तरुण मुलगा म्हणेल काहीच नाही संतोष महाराज, फक्त एकच इच्छा आहे, शिक्षण पूर्ण झालंय, पुढच्या वर्षी लग्न करायचंय, पण लग्नाच्या अगोदर मला एखादी नोकरी असली पाहिजे, ही माझी इच्छा आहे. एखाद्या म्हाताऱ्या माणसाला विचारा, बाबा 90 वर्षाचे झाले हो, काय इच्छा आहे तुमची? 90 वर्षाचा म्हातारा माणूस म्हणून संतोष महाराज, जिंदगीत बाकी इच्छा काहीच राहिली नाही, आता फक्त माझं मरण भजन करता करता यावं. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मोडमते. वा, भजन करता करता मरण यावं, म्हाताऱ्या माणसाची इच्छा. इच्छा लहान मुलाला सुद्धा आहे. काय नाव आहे तुझं? राज, ज्ञानराज. बर राज घेऊ, आहे का नाही? राज कितवीला आहे? 7वीला. खोटं बोलायचं नाही, लाजायचं नाही, महाराज आपलेच आहेत, जुने नाहीत काही नाही, आपलं नवे नाहीत काही नाही, जुनेच आहेत. लाजायचं नाही, घाबरायचं नाही, काय नाही काय नाही. राज इथलाच आहे तू, मग काहीच अडचण नाही. 7वीला आहे ना? खरंच सांगायचं, लग्न झालं का? हा हा, घाबरायचं नाही बरं का. आणि खरं सांगायचं, तुला छत्रपती शिवाजी महाराजाची शपथ आहे, खोटं बोलला की. हा, लग्न झालं का? नाही. आता खरं सांग, लग्न करायची इच्छा आहे का नाही? हा, ह्यांना सांग, आहे का नाही? पण इच्छा नाही असा विश्वाच्या पाठीवर माणूस सापडणार? प्रत्येकाला इच्छा आहे महाराज. कुणाला कोणती इच्छा, कुणाला कोणती इच्छा. पण 2 मिनिटं सांगतो ऐका. 1 नंबर भगवंताला इच्छा आहे, मी प्रत्येक सजीवामध्ये असावं, दिसावं, नटावं, राहावं. उपनिषद गोड वर्णन करते. एकोहम बहुशाम, त्याला नाथ महाराजाचं गोड वर्णन आहे. एकले न कंठेची मनोनियायेने केले निर्माण 14 भुवने. गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे 5 महाभूते बहुतिके भिन्न भिन्ने ओ. ऐसा लागवी हा माया सूत्रधारे. ही देवाची इच्छा आहे, मी प्रत्येक सजीवामध्ये असावं, दिसावं, नटावं, राहावं. आता एक काम करा, देवाची इच्छा थोडी बाजूला ठेवा. 2 नंबर इच्छा आहे ती साधूची. म्हणजे महाराज साधूची इच्छा काय? किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नितिनी लोकी भजिजो आधी पुरखी अखंडित जगाने सुखी असावं. ही साधू संतांच्या जीवनातली इच्छा आहे. म्हणून एक वाक्य रोज कीर्तनात सांगतो, दादा साधू संत जे जीवन जगले ना, स्वतःसाठी नाही, जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती किंवा येथे उपकारासाठी आले. घर जा वैकुंठी किंवा आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया जाडू संताचे मार्ग.
साधू संत तुमचं माझं कल्याण व्हावं ही त्यांच्या जीवनातील इच्छा आहे. म्हणून एक वाक्य रोज कीर्तनात सांगतो, म्हणून साधू संतांचे फोटो घरातल्या भिंतीवरती आहेत, तुमचे आमचे नाही. कारण की आपण समाजासाठी जगतच नाहीत ना दादा, आपण आपल्यासाठी जगतो. माझी गाडी किती भारी असली पाहिजे, माझा बंगला चांगला असला पाहिजे, माझे कपडे चांगले असले पाहिजे, माझा फेटा चांगला असला पाहिजे, माझा कोट चांगला असला पाहिजे, माझं व्यक्तिमत्व चांगलं असलं पाहिजे. हे आपण आपल्यासाठी जगतोय. हो, आपण आपल्यासाठी जगतो, आपला विचार करतो, आपण स्वार्थी आहे दादा. त्याच्यामुळं आपले फोटो घरातल्या भिंतीवरती नाहीत रे. साधू संतांनी तुमचं माझं कल्याण पाहितलं म्हणून साधू संतांचे शूरवीरांचे फोटो घरातल्या भिंतीवरती आहेत. अरे बापाचा आज्याचा रक्ताचा फोटो भिंतीवरती नाही पोरांनो, वाक्य घरी घेऊन जा. रक्ताचा फोटो भिंतीवरती नाही, पण या महाराष्ट्रात भारतात असं एक बी घर नाही की त्या घरातल्या भिंतीवरती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नाही. त्या घरातल्या भिंतीवरती छत्रपती संभाजी महाराज का, तुकाराम महाराज, ज्ञानोबाराय, रामप्रभू, अरे का, ज्याच्या रक्तातून जन्म झाला त्या रक्ताचा फोटो नाही हो, पण घराघरात माझ्या राजांचा फोटो आहे. अरे 19 फेब्रुवारी सगळ्यात लई भारी. काय यावर्षी शिवजयंती साजरी झाली महाराज, 2-2, 3-3 कीर्तन करण्याचा योग. आजच्या ह्या 2021ची शिवजयंती काय औरत झाली महाराज. दरवर्षी तर होतेच, पण यावर्षी खूपच सुंदर. कारण की लोक नुकतंच कोरोनातून निघले होते, दुःखातून, आणि आनंद व्यक्त करीत होते. राजाची जयंती आली, राजाची जयंती आली. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो भिंतीवरती आपल्या काय आहेत माहिती का? राजे स्वतःसाठी जीवन जगले नाही, तुमच्या माझ्यासाठी स्वराज्य उभा केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी. प्रत्येकाच्या हृदयात जागा करणारा विश्वाच्या पाठीवर एकच राजा होऊन गेला, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. रोज कीर्तनात सांगतो महाराज, पोरांनो तुमच्यासाठी उदाहरण सांगतो ऐका. हृदयात जागा करणारे माझे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. राजांच्या तालमीमध्ये, राजांच्या संगतीमध्ये एक मावळा होता ऐका, आणि त्या मावळ्याचा पटाणी फौजी सोबत झुंज खेळत असताना इथून हात तुटला. उदाहरण घरी घेऊन जा, माझं कीर्तन सफल होईल, ताकडगावचा सप्ताह सफल होईल. त्याचा इथून हात तुटला, इथून. तो मावळा घरी गेला की हाताने तलवारच चालवता येईना त्याला, म्हणून घरी जाऊन बसला 1 महिनाभर. आणि राजे 1 महिन्याने त्याच्या घरी गेले. पोरांनो ऐका, एवढं उदाहरण घरी घेऊन जा, डोळ्यात पाणी येईल. हात तुटलेल्या मावळ्याच्या घरी छत्रपती शिवाजी महाराज गेले, आणि जुन्या काळातील घर होतं, जुन्या काळातील दरवाजा, जुन्या काळातील सगळं ते सारून घेतलेलं. फरशी नव्हती, वटा नव्हता, काहीच नव्हता. मावळ्याचं घर जुनं, जुन्या काळातील विचार, जुन्या काळातील घर होतं, असं शेणाने सारून घेतलेलं होतं. आणि छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे, विश्वाचं दैवत, महाराष्ट्राची शान, माझे राजे त्या हात तुटलेल्या मावळ्याच्या घरी गेले, आणि त्या सारवलेल्या अंगणामध्ये, सारवलेल्या घरामध्ये असं जाऊन बसले. राजे जसं जाऊन बसले ना, तो हात तुटलेला मावळा बाहेर राजाकडे आला, आणि राजाला त्यांनी खाली बसलेलं भुईवरती पाहितलं तर मावळा रडायला लागला. बापरे, राजे म्हणले, ए बाळा रडतो का, तुझ्या डोळ्यात पाणी कशामुळे, तू मला चहा विचारला नाही म्हणून रडतो? नाही राज. तू मला नाश्ता विचारला नाही म्हणून रडतो? नाही राज. तू मला जेवण विचारलं नाही म्हणून रडतो? नाही राज. अरे बाळा, तू मला खाली आतरायला टाकलं नाही म्हणून रडतो? नाही राज. अरे मग रडतो का? या मावळ्याचं उत्तर घरी घेऊन जा, कीर्तन सफल होईल. मावळा म्हटला, राज या कोणत्याच कारणामुळे मी रडत नाही. मग रडतो का? राज, तुमच्यासारखं महाराष्ट्राचं वैभव माझ्या घरी आलंय, माझे राजे माझ्या घरी आलेत, माझा देव माझ्या घरी आलाय, पण माझ्या राजाला मुजरा घालायला मला हातच शिल्लक राहिला नाही राज, याच्यामुळे रडतोय राज. हे मला समाजासाठी जगणं, म्हणून यांचे फोटो घरातल्या भिंतीवरती आहेत. आपण आपला विचार करतो रे, कधीच नाही. साधू संतांचं जीवन महाराज जगाचं कल्याण व्हावं याच्या करताय. जाऊ द्या, देवाचं सोडून द्या, साधू संतांची इच्छा सोडून द्या. 3 नंबरची इच्छा आहे ती माणसाची. आता माणसाची इच्छा काही एक राहिली का? कुणाला काय आवडतो, कुणाला काय, कुणाला काय. हो पोरांनो, कुणाला कोणता पिक्चर, कुणाला कोणती मालिका, कुणाला कोणतं सिरियल, कुणाला कोणती वेब सिरीज. प्रत्येकाची आवड भिन्न आहे. विश्वाच्या पाठीवर कुणाला काय इच्छा आहे, कुणाला काय, कुणाला कुणी गाडी चालवायला, कुणी कीर्तन करायला, कुणी पकवाज वाजवायला, कुणाला गायन करायला. प्रत्येकाची आवड भिन्न आहे महाराज.
कुणाला काय आवडतं, कुणाला काय, कुणाला काय, कुणाला काय, कुणाला काय, प्रत्येकाची आवड भिन्न आहे. पण माऊली गोड बोलले. माऊली म्हटले जगाला काय आवडतं, जगच प्रियास्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पडिये. माऊली बोलले जगाला काय आवडतो, एक नंबर. सोपं सांगतो, जगाला एक नंबर आवडते सत्ता. कुणाला आवडत नाही हो? गावचा सरपंच, तालुक्याचा आमदार, जिल्ह्याचा खासदार, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला कुणाला आवडत नाही? सगळ्यांना आवडतं, सगळ्यांना. असं इथं इतके जण तुम्ही कीर्तनाला आलात, इतका सुंदर सप्ताह आहे तुमचा, इतकं गोड नियोजन आहे, इतके जण कीर्तनाला आलात, एका प्रश्नाचं उत्तर द्या. असं कुणाला वाटत नाही मोदी साहेबाला खाली वाढवून त्यांच्या खुर्चीवर मी बसावं? हा होय अण्णा? अण्णा अण्णा म्हणल्या आपल्याला, आमच्यासारख्याला वाटतं अण्णा जाऊ द्या हो, तुमचा विषय सोडून द्या. रोज कीर्तन आहेत, रोज. महाराष्ट्रात तालुका जिल्हा शिल्लक नाही माझ्या कीर्तनाचा सध्या 3 वर्षात. पण मला सुद्धा वाटतोय मोदी साहेबाला खाली वाढवून त्यांच्या खुर्ची मी बसावं. वा वा वा, सत्ता आहे. प्रत्येक जणाला आवडते. लहान मुलाला बापावर करावीशी वाटते, बापाला मुलावरती, मुलीला आईवरती, आईला मुलीवरती. पोराला वाटतं माझ्या बापानं माझं ऐकलं पाहिजे, मुलीला वाटतं माझ्या आईने माझं ऐकलं पाहिजे, आईला वाटतं माझ्या मुलीने माझं ऐकलं पाहिजे. पण सत्ता आहे महाराज, शक्य नाही सार्वभौम पद पडिये. जाऊ द्या हो. साधक म्हटले माऊली हे आम्हाला आवडणार नाही, पण माऊली म्हटले न मरणे निर्विवाद जगा पडिये. आता सांगा, इतके लोक कीर्तनाला आलात, कीर्तन झाल्यानंतर कुणाला वाटतं का हो जावा म्हणून? पोरांनो, वाटतं का जावा? जावा म्हणजे कीर्तन झाल्यावर घरी झोपायला नाही म्हणत मी. नो घरी, गोइंग टू यमपुरी. वाटतं का कुणाला? जाऊ द्या, तुमची माझी गोष्ट. 90 वर्षाच्या म्हाताऱ्याला एकदा विचारलं, बाबा 90 वर्षाचे झाले हो, मरायला 10 वर्ष बाकीत बाबा. बाबा एक काम करा, तुम्ही दिसत नाही डोळ्यांनी, हाताने काम करता येत नाही, पायाने चालता येत नाही, तोंडाने व्यवस्थित खाता येत नाही, बाबा बोलता येत नाही, ऐकू येत नाही, एक काम करा बाबा मरून जा. 90 वर्षाचा म्हातारा माणूस म्हणला, ए संतोष महाराज तूच मर. मरू वाटत नाही. आगा मरहा बोला साहती आणि मेलियावरी रडती. मर हा शब्द कुणाला आवडायला तयार नाही, पण मरण कुणाच्या बापाला चुकत नाही. नाशिवंत देहो जाणार सकळ, येथुरो नाही आले अवतार. येरते पामर जीव किती, अरे आदि जवानी पर तेरानी वाले कल पछताएगा. आदि जवानी पर तेरानी अरे वाले कल पछताएगा. कि चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. अरे ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा. आणि महाराज कधीतरी माणसाने डोक्यात असं ठेवा पोरांनो, असं कधीतरी डोक्यात ठेवा, आपल्याला एक ना एक दिवस मरायचे. लोक विसरून गेले हो मरण. मोटरसायकल चढवीत असताना 120च्या स्पीडनं, अरे धडकचीन मरचीन, त्या रोडचं नुकसान होईन, तो हो काही का व्हायना. 120च्या, अहो 4 व्हीलर गाडी लोक 100-150च्या स्पीडनं चढवितात महाराज. अहो धडकलं मेलं म्हणजे गेलं. आणि मरण कधी कुणाला टळणार? लोक मरण विसरले महाराज. आणि एक फिक्स आहे, फिक्स म्हणजे फिक्स, वशिले बाजी नाही मरणार. एक ना एक दिवशी संतोष महाराज सुद्धा मारा आम्हाला. मरणाची कार्य नाही आठव. वा 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 महाराज वा. मरणाची कार्य नाही आठव.
अत्यंत गोड प्रमाण आहे बरं का. आणि इतकं चांगलं प्रमाण दिलं पाहिजे असं कीर्तन रंगिल्यावर. नाही तर आम्ही कीर्तन रंगायचं आणि प्रमाण मानणाऱ्यानं राधा रंगाने दिसते छान. या मानकडा 2 काठ्या टाकाय पाहिजेत. दुश्मना आमची राधा एवढी भंगार होती का वय? काय राधा होती महाराज. काय राधेचं प्रेम होतं कन्हैयावरती. काय प्रेम महाराज. राधा भगवंताला म्हणते, मीरा भगवंताला म्हणते देवा अरे बाबा तुझ्यावरती आमचं एवढं प्रेम आहे, विश्वाच्या पाठीवर तेवढं प्रेम कुणीच करणार नाही. देव म्हणला राधे किती प्रेम केलं, मीरे किती प्रेम केलं. राधेचं उत्तर आहे का. राधा म्हणते देवा जो प्रेम गली में अरे कभी आए नहीं वो प्रियतम का ठिकाना क्या जाने जिसने कभी प्रेम अरे किया भी नहीं वो प्रेम निभाना क्या जाने जिसने कभी प्रेम. हे राधेचं मिरेचं प्रेम आहे. पण हे आता हे चांगले टाळकरीत ते काय काय टाळकरी राधा बदनाम केली महाराज. इतक्या भंगार काय बी गवळणी म्हणतात काय बी. हो एक जण तर गवळण म्हणून लागला वाकून टाक सडा. मी म्हणलं तुम्ही घरी जाऊ न पडा. कायचा सडा न कायचं काय महाराज. माणसाच्या जीवनातील इच्छा आहे का मी मरू नाही. पण बाबांनी छान प्रमाण दिलं. माणसं मरून गेले, मरणाची काही नाही आठवण. लोकांना आठवण सुद्धा राहणार नाही की आपल्याला मरायचंय काय. राहिलीच नाही महाराज. पण एक लक्षात ठेवा, एक ना एक दिवशी संतोष महाराज सुद्धा मरणार. चोपदार सुद्धा आईलाच घायला चालू आहे आता. तर म्हणजे आता आता मरण आलंच ना घायला. काय आहे का नाही, खोटं बोलतोय का. चोपदार सुद्धा जाणार, विनेकरी बाबा जाणार, आप्पा महाराज मरणार, अरविंद महाराज मरणार. मस्त चाललोय तू आहे का नाही. मोठा महाराज होऊन अरविंदी मरणार बरं का. हो आमचे हे सगळे तुम्ही मरणार. बरं तुमचं कसं काय. बाया म्हणते तूच मरे आम्हाला मारायला लागला. पण खरं सांगा तुम्हाला सुद्धा मरायचंच ना. आता मी मेल्यावर तुम्ही कशाला राहता तो आहे का नाही. आपण सगळेच मरणार. ह्या गावातले कीर्तन ऐकायला आलेले सगळे माणसं मरणार. तुम्ही तरी हसले. मी एका गावात असंच म्हणलं बरं का. पांगरीची मंडळी इथं उपस्थित आहेत. मी एका गावात असंच म्हणलं इथं कीर्तन ऐकायला आलेले ह्या गावातले सगळे माणसं मरणार. सगळे मायावर नाराज झाले. सगळ्यांनी माना खाली घातले. इकडं बघा असं सगळे नाराज झाले. सगळ्यांनी माना खाली घातले. एक जण मोठ्याने हसायला लागला. त्याला म्हणलं ए कमन हसायला लागला. ते म्हणला मी ह्या गावातला नाही. मग गावातला ना हंत आम्हाला. अरे मरण कुणाला चुकत. आज मेला पंजा मेला, आज मेला पंजा मेला, आज मेला पंजा मेला, आज मेला पंजा मेला. हे बाप मसना गेला, हे बाप मसना गेला. देखत देखत नाक बंद तोही पैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. 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 आजा मेला पंजा मेला, ए बाप मसना गेला. हे देखत देखत नाक बंद तोही पैसा झाला. देखत देखत नाक बंद तोही पैसा झाला. आता उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. उठा जागा पाठी भयाले मोठे. जागा पाठी भयाले मोठे. काय झालं पोरांनो. हा काय नाही ना. हा शेगडी पेटली. वा वा वा. या मग या 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 पाणी टाका तिच्यावर. मग शेगडीचा धूर एक काय हो. हा
शेगडीचा धुर आहे हा लयच मोठी ही शेगडी हा मला वाटलं मी प्रमाणात उठा म्हणलं उठले काय की हे पण असं काही नाही बसा पोरांनो बसा वा इथं आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पण तू तोही तैसा झाला माणसाच्या जीवनातील इच्छा आहे मरू नये पण ऐका रे मरण कधी कोणाच्या बापाला चुकत नाही कबीर महाराज म्हटले काया नगर का सौदागर तुझे अपने वतन को अरे जाना पडेगा रे एखादी आई म्हणेल मुलगा माझा ऐका बाप म्हणेल मुलगा माझा पण काय कबीर महाराजांची वाणी गोड कबीर महाराज म्हटले माँ कहे बेटा मेरा है बाप कहे बेटा मेरा है पर ना माँ का ना बाप का ये तो जन्म देने का नाता है एखादी बहीण म्हणेल भाऊ माझा एखादा भाऊ म्हणेल बहीण माझी पण काय कबीर महाराजांची वाणी गोड कबीर महाराज म्हटले बहन कहे भाई मेरा है भाई कहे बहन मेरी है न बहन भाई की न भाई बहन का ये तो रक्षा बंधन का नाता है गणेश महाराज एखादी सासू म्हणून जावाई माझा एखादा सासरा म्हणून जावाई माझा पण काय गोडवाणी कबीर महाराजांची कबीर महाराज म्हटले ससुरा कहे जवाई मेरा है सास कहे जवाई मेरा है पर ना ससुरे का न सास का ये तो लड़की देने का नाता है नाही रे नाही कुणाचे कोणी ऐका बरं बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सखे सोयी रे मेल्या मागे रडतील सारे तुटतील धागे दोरे घरातला किती चांगला माणूस असू द्या माणूस मेला की घरातले लोक त्याला 10-15 दिवसांनी विसरून जातात महाराज हे ते बहीण कुणाची भाऊ कुणाचा एक बहीण म्हणली माझी बहीण माझ्यावर लयच प्रेम करते एक भाऊ म्हणला माझा भाऊ लयच माझ्यावरती प्रेम करतो बाप म्हणला माझा पोरगा माझ्यावरती लयच प्रेम करतो आई म्हणली माझा पोरगा माझ्यावरती लयच प्रेम करतो सासरा म्हणला माझा जावाई मायावरती लयच प्रेम करतो जावाई म्हणला माझा सासरा मायावरती लयच प्रेम करतोय गप्पाच हाणू कुतू कुणीच कुणावरती प्रेम करत नसते आणि कुणीच कुणाचं नाही महाराज नवरा तो बायको लयच प्रेम करते गप्पाच हाणू ती प्रेम करीतच नाही महाराज ती धनेनं कांताय बायकोला धनच लागतं महाराज बायकोला धन दिलं की बायको प्रेम करते पण धन नसेल ना मग नाही प्रेम करीत तुम्हाला म्हणता तुम्हाला कसं काय माहिती मी का संन्यासी काय महिला कोरोनाच्या काळात बेजारी निघली होती 22 मार्चला कोरोना आला 2020 आणि सुरुवातीचे 3 महिने फुल लॉकडाऊन कीर्तन नाही भजन नाही सप्ते नाहीत पैसे नाही काय नाही काय नाही आमचा रटा फक्त एकच असायचा महाराज लोकांचा खाणे पिणे आणि काहीच नाही आम्हाला दुसरं येतं बी काय नाही फक्त कीर्तन एक कीर्तन आणि हे मात्र धनेनं कांता बायको महाराजाच्या असू द्या कलेक्टरची असू द्या आमदाराची असू द्या ना तर खासदाराची असू द्या नवरा घरात पैसे आणीत असन तरच बायको त्याला प्रेमाने पाण्याचा ग्लास भरून देते आता एखादा नवरा जर बिनकामी फिरत असताना नुसत्या भाकरी खाऊन त्याला घरी आल्यावर रट्टेच आहे हो हो कोणी बी असू द्या आणि आमची मजा बाहेर महाराज आम्हाला बाहेर खायला चक्क्या
टेकायला तक्क्या आम्हाला घरी गेल्यावर भुक्या येतं पण बाहेर चक्क्याच आहेत बरं का अण्णा? हो. कोरोनाच्या आणि शेतकऱ्यांना कोरोना थोडा बरा गेला बरं का आहे का नाही पोरांनो हा बरा गेला एक नंबर गेला ना हा शेतकऱ्याला मोठा गोड गेला कोरोना महाराज लोकांना लय बेकार गेला ते सुरुवातीचे 3 महिने नुसतं खायचं पियचं झोपायचं बायकोला आला राग पैसे आणाय ना कीर्तनाला जायना कामाला जायना काय करू खाऊ काय ह्याला कचा कचा तुडू असा राग आला सनसन 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 करायला लागला अंग तिचं डोळे लाल झाले काय करू ह्या महाराजाला पण मी नवरा हो मला कुठं काय म्हणता येते मी असं खायचं पियचं आपलं कोटवरती झोपलो आणि त्याची झाडून काढीत आली फुल राग माझ्यावर अंग सनसन करते डोळे लाल झालेले पण नवऱ्याला काय कसं काय म्हणावं कसा राग काढावं मी असं झोपलेलो झाडून काढीत आली ती अशी माझ्या शेजारी नेमकं दारात आमच्या कुत्रं आलं तिथं कुत्र्याला बी तव्हाच यायचं होतं बघा ना असं कुत्रं आलं मी असं झोपलेलो ती अशी मध्ये झाडून काढते कुत्रं पुढे आलं आणि मोहर राग त्या कुत्र्यावर काढायला लागली माझ्याकडे बघती कुत्र्याकडे बघती माझ्याकडे बघती कुत्र्याकडे बघती माझ्याकडे बघती कुत्र्याकडे बघती आर मग ते हाड मी येल्या 3 महिने झालं इथंच मरायला लागलाय हे तुमचं सांगतोय माझ्यावर घेऊन दुसरं काही नाही तुम्हाला कसं म्हणावं आहे की ना हाणतान ना मला तुम्ही